नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा कहर पाहायला मिळून येत आहे। या वर्षाची सर्वाधिक उच्चांकी तापमानाची नोंद आज झालेली आहे। जवळपास नंदुरबार जिल्ह्यामध्ये 42°C पर्यंत तापमानाचा पारा जो आहे तो पोहोचला असल्यामुळे याचा परिणाम नागरिक जनजीवनावरती होताना दिसून येत आहे। नंदुरबार शहरामध्ये हे वर्दळीचे रस्ते गेल्या 2 ते 3 दिवसानंतर बँकच्या सुरू झालेल्या आहेत। मात्र तापमानामुळे हा परिसर जो आहे तो सुखसुखाट पाहायला मिळून येत आहे। कमी प्रमाणावरती वर्दळ जी आहे ती दिसून येत आहे। एकंदरीतच तापमानाचा पारा जो आहे तो दिवसांदिवस वाढत चाललेला आहे। त्यामुळे याचा परिणाम जनजीवनावरती होत असताना दिसून येतात। एकंदरीतच येणारे काही दिवस उष्णतेची लाट जी आहे ती कायम राहणार असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेला आहे। तर तापमानाचा पारा जो आहे तो अधिक वाढणार असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। गेल्या काही दिवसापासून तापमानाचा पारा जो आहे तो दिवसेंदिवस वाढत असल्यामुळं यामुळं या बर्फापासून तयार होणारे पदार्थ आणि लिंबूंची मागणी जी आहे ते मोठ्या प्रमाणावरती वाढताना दिसून येत आहे। तर अधिक तापमान होत असल्यामुळे नागरिकांनी काळजी घेतल्याशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन जे आहे ते जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येतात। एकंदरीतच तापमानाचा पारा जो आहे तो दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे नागरिक जनजीवनासोबतच फळबागांना देखील बसताना दिसून येत आहे। कारण की तापमानाचा पारा जो आहे तो अधिक असल्यामुळे जे नवीन लागवड होणारे जे काही फळबागा असतील किंवा पिकं असतील त्यांची देखील लागवड जी आहे ती कमी प्रमाणावरती होताना दिसून येत आहे। तर येणारे काही दिवस जे आहे ते उष्णघाताचे राहणार असल्यामुळे नागरिकांकडनं काळजी घेण्याचे आवाहन जे आहे ते जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। कारण की यावर्षी सर्वाधिक तापमान राहील अशीच काहीशी परिस्थिती जी आहे ती सध्याच्या परिस्थितीत दिसून येत आहे। कारण की सध्या एप्रिल महिना चालू आहे, तर येणाऱ्या मे महिन्यामध्ये अधिक तापमान वाढणार असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। त्यामुळे नागरिकांनी अति कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन जे आहे ते जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। जितेंद्र बैसाना, TV9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।